तिकडे आमची गाडी उभी आहे. कुठली गाडी असेल ओळखा आता तुम्हीच, साईजनुसार तर तुम्ही ओळखू शकता. थंबनेल तुम्ही बघितला असेल काय आहे गाडीचा लुक. कधी कधी आपलं गेलेले माणसं म्हणजे आमचे आई बाबा तर बघा इथे आम्ही पेढे आणले होते. वाटण्या अगोदरच एक येऊन कुत्रा घेऊन गेला, साक्षात आई वडिलांचाच आहे. नमस्कार मित्रांनो, जय श्री राधे. आता जस्ट यात्रेवरून आलो. जगन्नाथपुरी, मायापूर आणि गंगासागर या 3 धामामध्ये जाऊन आलो. खूप छान बरं वाटलं. अशाच यात्रा होई बघून त्याची प्रार्थना करतो. आल्या आल्या फ्रेश झालो, गावदेवाच्या मंदिरात गेलो आणि म्हणजे आम्ही गाडी बुक केली होती. थंबनेल नक्कीच बघितलं असेल. ती कुठली गाडी आहे तुम्हाला पुढे नक्कीच सांगतो. माझ्यासोबत गौरी पण आहे. आम्ही सर्व फॅमिली आज आमच्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण होतोय. आई बाबांनी सांगितलं होतं की नक्कीच तुम्ही मोठे व्हाल, खूप आशीर्वाद आज साक्षात पूर्ण होतोय. चला आम्ही चाललो आज विरारला, फायनली 4 व्हीलर आणायला. गौरी काय बोलणार तू? तर चला बघत राहा कंटिन्यू. सर्वजण आम्ही इकडे सर्वजण आहेत. आम्ही आता विरारला, ॲक्च्युली विरारला तर मी शोरूममध्ये गाडी बुक केली. काय बोलणार का तू? काय नाही बोलणार. चला मग निघालो. दुपारची तापार करून आम्ही निघालो. वाजले आता 1 वाजलाय. मस्त पोटपूजन करून गाडी आणायला निघालो आम्ही. 200 अंबाडी ते सिरसार पाट्याचं काम चालू आहे खूप जोराने आणि ट्रॉफिक एवढी लागते घनदाट या रस्त्यासाठी. अनेक नेत्यांनी मोर्चा काढले पण काय मोर्चाला काही यश आला नाही. मोर्चाला एवढी ट्रॉफिक घनदाट आहे की मला वाटतं विरारला पोहोचायला किती टाइम होतो आम्हाला. 2 घंटे लागतील का पोहोचायला? जशी भिवंडी वाडा रस्त्याची परिस्थिती तशीच सेम इकडं अंबाडी ते सिरसार रस्त्याची परिस्थिती. एवढी घनदाट परिस्थिती करून ठेवली का आता 1.5 तास झाला आम्ही रनिंगच करतो. 1 तास झाला आम्ही रनिंगच करतो. आता पारावर प्रवास केला आम्ही. मग बेकार परिस्थिती एकदम. म्हणजे आमदार खासदार सगळी वाट लावून ठेवले. खरंच लय वाट लावून ठेवली. यांना काय फरक नाही पडत. स्वतः खिसा भरला का झाला. तुम्ही मरा तिकडं काय पण करा, आम्हाला घेणार नाही. चला मित्रांनो, फायनली आम्ही शोरूमला पोचलोय. आमची गाडी इथं रेडी आहे. कार मोटिव इंडिया आम्ही पोचलोय. चला उतरतं काले आम्ही जरा फ्रेश होऊ दे बाबा, लय पाय दुखायला लागलं. मध्ये मित्रांनो पोचलोय आम्ही. खूप छान शोरूम आहे. तुम्हाला जर गाडी बुक करायची असेल नक्की दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. नक्की या शोरूममध्ये. आमच्या इथे सही वगैरे मारून चालेल. गाडी आमची रेग्युलर तयारच आहे. फक्त चादर उडून आम्हाला घरी घेऊन जायचे. बघत राहा गौरांना किती मजा आली बघा. तिकडे आमची गाडी उभी आहे. कुठली गाडी असेल ओळखा आता तुम्हीच, साईजनुसार तर तुम्ही ओळखू शकता. थंबनेल तुम्ही बघितला असेल काय आहे गाडीचा लुक. इथे पण तुम्हाला समोर दाखवतो लुक काय. आता चादर उडवल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार. रेडी आहेत, चादर उडवण्याचे बाकी आहे फक्त. गाडी घेण्याचा आनंद व्यक्त करत आहेत आमचे मोठे बंधू ज्ञानेश्वर पाटील आणि श्रीधर भाऊ. काय बोलतात बघूया. आणि मी गाडी घेतली, आम्हाला फार आनंद होत आहे आणि त्यांची अशीच तरक्की पुढे होत राहो असे आम्ही आशा बाळगतो. लोक कितीही झालो प्रगती व्हायची ती थांबणार नाही, तशीच होत राहणार. थँक्यू ब्रो, थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो फायनल झाली पूजा देवीची. गाडीची पूजा झालेली आहे. आता वज्री मंदिरात जायचा प्लॅन आहे. उभ्या गर्दी नसेल तर आमची राणी उभी आहे. आणि तुम्हाला सांगायला विसरलं, गाडी घेतलेली आहे आम्ही सुझुकीची वॅगनर आणि तीच बुक केली होती. तुम्हाला थंबनेलमध्ये दाखवला नाही. सो बघू शकता इथे उभी आहे ती गाडी. कशी वाटली तुम्हाला? आज आई वडिलांचं स्वप्न फायनली पूर्ण झाला. आई बोलली होती की आपल्या घरामध्ये एक गाडी पाहिजे पूर्ण, आणि ते आज स्वप्न पूर्ण केलेलं आहे. सो खूप आनंद वाटते. तर तुम्ही पुढे कधी कधी आपलं गेलेले म्हणजे आमचे आई बाबा तर बघा इथे आम्ही पेढे आणले होते. वाटण्या अगोदरच एक येऊन कुत्रा घेऊन गेला. साक्षात आई वडिलांचाच आशीर्वाद झाला. कधी कधी बोलतात ना कुठल्याही रूपात देव येऊ शकतो किंवा आपले आई बाबा येऊ शकतात. तेच आज चमत्कार घडला इथे. चला मित्रांनो, आता आम्ही निघालो विरारवरून. आता गाडी घरी घेऊन जातो आम्ही. घरी पूजा केल्यानंतर गावदेव मंदिरात घेऊन जाऊ. वज्रदेव मंदिरात पहिला बघू गर्दी आहे का. गर्दी नसेल तर मग घरीच पूजा करून गावदेव मंदिरात जाणार आहोत. एवढी भयानक ट्रॉफिक लागते ना इकडे. अंबाडीपासून तर सिरसार पाट्याला खूप भयानक ट्रॉफिक लागते. रस्त्यांमुळे सगळी वाट लावून ठेवली नेत्यांनी. हे नेत्यांबद्दल काय बोलावं.
चला मित्रांनो, जवळ तर नाही जाऊ शकलो जीवदानीचं दर्शन घ्यायला, पण लांबूनच बोलतो की आज नवीन आम्ही गाडी घेतली, ती सुखरूप आमचा नेहमी प्रवास हो हीच जीवदानी याच्यावरनी प्रार्थना करतो. समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल जीवदानीचं. मित्रांनो नवीन गाडी घेतली पण गुरुजी अवेलेबल नाही, पण ही जी चावी आहे ती आई वज्रेची चरणी लावतो. आई वज्रेची चरणी प्रार्थना करतो की आमच्या घरामध्ये हा प्रथमच एवढा मोठा वाहन आम्ही घेतलेला आहे. तो वज्रेची चरणी प्रार्थना करतो, जिथे जाईल तिथे सुखरूप जाऊन दे. आणि हीच निवेदन ठेवून आईची चरणी मी चावीचं चरणाला लावतो. समोर वज्रेश्वरी मंदिर आहे, गुरुजीने अवेलेबल म्हणून. आता काय करणार, गुरुजी असते नाही तर आपले प्रभूजी आहेतच शुक्रवार, तेव्हा पूजा करू. मित्रांनो चावी वज्रेश्वरीच्या चरणी लावून आणली, पर्याय नव्हता कारण गुरुजी अवेलेबल नव्हते. समीक्षा पाटीलची खुशी मावे नसं झाले. आज तिला विमानात बसल्यावर की फिलिंग आले. काय बोलणार का तू समीक्षा गणेश पाटील, काहीतरी बोला. गौरी तुम्ही काय बोलणार? गौरीजी बोला, काहीतरी बोला. गौरीजी झोपलेलं का? मग ती आता उठली, तिला वाटलं विमानात बसला का काय. चला वज्रेश्वरी चरणी लावली आणलेली चावी. जय वज्रेश्वरी माया. तर आताच घरी पोचलो जस्ट. आता घरी गाडीची पूजा करून घेतो आम्ही, तर चला दाखवतो तुम्हाला. चला काकाश्रींच्या हस्ते आमचे आज नारळा श्रीफळ फोडण्यात येतोय. आमचे काकाश्री एक पंढरी काका यांच्या हस्ते आज आम्ही श्रीफळ फोडणार, नवीन गाडीचं उद्घाटन करणार होते. गावदेवी माते की जय, कालक देवी माते की जय, गणपती बाप्पा. तर मित्रांनो घरात पूजा केली गाडीची. आता चाललो आम्ही गावदेव मंदिरात. गावदेव मंदिरात केल्याशिवाय आमची काही गाडीची पूजा संपन्न होणार नाही, त्यासाठी गावदेव मंदिरात जायलाच पाहिजे. तर चला जाऊया गावदेव मंदिरात. तर मित्रांनो आता गावदेव मंदिरात आम्ही पोचलो. काय आमचा गावदेव मंदिर तुम्ही ते बघतच असता प्रत्येक ब्लॉगमध्ये. त्या गावदेव मंदिरात आरती करून मग गाडीची पूजा करू, मग ब्लॉगला आपण एंड करू. सर्व आमची फॅमिली आली आता इथे आरतीसाठी. गावदेवाची आरती करू पहिला. मित्रांनो गावदेव मंदिरात पूजा करतो आम्ही आता. हा गावदेव मंदिर आहे आमचा आणि त्याच्या समोरच मंदिराची पूजा चालू आहे. ते गाडीची ही तिसरी पूजा आहे इथे. गावदेव माते की गणपती बाप्पा. तर मित्रांनो नक्की तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आज नवीन आम्ही गाडी घेतली वॅगनर. तो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. मी यात्रेचे सर्व व्लॉग टाकणार आहे. जगन्नाथपुरी, मायापूर आणि गंगासागर धामचे सर्व व्लॉग टाकणार आहेत. पहिला हा व्लॉग टाकतो, नंतर ते पुढचे व्लॉग कंटिन्यू होतील. तर बघत राहा माझे जुने व्हिडिओ, खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम, राधे राधे.